कधी विचार केलाय का रात्री बारमध्ये वेटर काम करणारा मुलगा एक दिवस मुंबई पोलीस बनू शकतो का? ही गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावातील दोन भावांची, गणेश आणि आकाश नादरकर. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. वडील कापड दुकानात कामगार, आई शेतात मोलमजुरी आणि मोठा मुलगा गणेश जबाबदारी लहानपणापासून खांद्यावर. 10वी पासून पदवीपर्यंतचं शिक्षण त्याने पैशांनी नाही तर कष्टांनी पूर्ण केलं. दररोज पहाटे 5 वाजता उठायचं, हॉटेल झाडायचं, पोछा मारायचा. 10 वाजता शाळा, सायंकाळी 6 ते रात्री 12 बियर बारमध्ये वेटर काम आणि मग रात्री 12 ते 2 अभ्यास. ही दिनचर्या दिवस नाही वर्षानुवर्ष चालली. 2014 पहिली पोलीस भरती, अपयश. 2016 पुन्हा प्रयत्न, फक्त 1 मार्कने वेटिंग. स्वप्न तुटलं, पण तो नाही तुटला. 1 वर्ष MSF मध्ये नोकरी करतानाही तयारी सुरू ठेवली आणि 2017 मुंबई पोलीस निवड झाली. पण अजून परीक्षा बाकी होती. एका किरकोळ केसमुळे 2 वर्ष जॉईनिंग अडकलं. लोकांचे टोमणे, मनस्ताप, आत्मविश्वास तळाला. तरीही तो थांबला नाही. 12 एप्रिल 2019 जॉईनिंगचा कॉल आला. त्या दिवशी फक्त गणेश नाही जिंकला, आई वडिलांचा संघर्ष जिंकला. लहान भाऊ आकाश. 2017 आणि 2018 2 वेळा अपयश, तोही खचला नाही. 4 वर्ष पेट्रोल पंपावर काम करत अभ्यास आणि ग्राउंड सराव चालू ठेवला. 2021 शेवटी त्याचीही मुंबई पोलीसमध्ये निवड झाली. आज दोघे भाऊ एकाच गणवेशात उभे आहेत. गरिबी संपली म्हणून नाही तर जिद्द जिंकली म्हणून. स्वप्न पूर्ण व्हायला परिस्थिती श्रीमंत लागत नाही, हार न मानणारी मेहनत लागते. कारण परिस्थिती गरीब असू शकते पण स्वप्न कधीच गरीब नसतं.